झालेला आहे. आता आपल्याला नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करायचा आहे आणि तो चॅप्टर आहे ऑप्टिक्स. हा ऑप्टिक्स आपण स्टार्ट करणार आहोत. या ऑप्टिक्समधले या इयरसाठी काही टॉपिक हे डिलीटेड आहेत आणि त्यातले काही टॉपिक्स आपण घेणार आहोत. कोणते टॉपिक डिलीटेड आहेत तर ते आधी तुम्हाला मी सांगून घेते आणि मग आपण जे पॉईंट आहेत ते आपण इथं स्टार्ट करणार आहोत. ओके, बघा पॉईंट जे आहेत ते मी तुम्हाला सांगते, जे आपल्याला शिकायचे आहेत ते पॉईंट इथं मी तुम्हाला सांगणार आहे. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आपण घेणार आहोत. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन अँड वन ॲप्लिकेशन, फायबर ऑप्टिक्सचं ॲप्लिकेशन आपल्याला घ्यायचं आहे. रिफ्रॅक्शन ॲट ए सिंगल स्पेरिकल सरफेस आपल्याला इथं स्टडी करायचं आहे. लेन्स मेकर इक्वेशन कसं पद्धतीने फाइंड आउट होऊ शकतं तर ते लेन्स मेकर इक्वेशन सुद्धा आपल्याला स्टडी करायचं आहे. डिस्पर्शन ऑफ लाईट अँड प्रिझम आपल्याला इथं स्टडी करायचं आहे. त्यावरून प्रिझमसाठीचे जे काही फॉर्म्युले इथं क्रिएट होतात, प्रिझम थ्रू लाईट ट्रान्सफर झाल्यानंतर त्या थ्रू जे लाईटचं डिस्पर्शन होणार आहे, मग तिथं अँगल ऑफ प्रिझम कशा पद्धतीने येणार आहे, रिफ्रॅक्टिंग अँगल कसा येणार आहे, डिस्पर्शन झाल्यानंतर वेगवेगळ्या कलरसाठी कशा पद्धतीने आपण अँगल फाइंड आउट करू शकतो, रिफ्रॅक्टिव्ह अँगल, तर हे आपल्याला या प्रिझम फॉर्म्युला थ्रू फाइंड आउट करता येणार आहे. थिन प्रिझम काय प्रकार असणार आहे, तो थिन प्रिझम आपल्याला बघायचा आहे. त्यानंतर अँग्युलर डिस्पर्शन, मीन डेव्हिएशन काय आहे, डिस्पर्सिव्ह पॉवर काय असणार आहे, डिफेक्ट ऑफ लेन्सेस आपल्याला इथे फाइंड आउट करायचे आहेत. वेगवेगळ्या लेन्सेस थ्रू आपल्याला त्याचे काही डिफेक्ट ऑब्झर्व होऊ शकतात, जसं क्रोमॅटिक ॲबरेशन आहे, स्पेरिकल ॲबरेशन असणार आहे, तर हे आपल्याला इथं स्टडी करायचं आहे. 9.10 हा पॉईंट सुद्धा आपल्याला स्टडी करायचा आहे. 9.11 मध्ये काही ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट आहे, जसं की मायक्रोस्कोप, हा आपल्याला इथं स्टडी करायचा आहे. तर हे काही पॉईंट्स आहेत की जे आपल्याला इथं या चॅप्टरमधले स्टडी करायचे आहेत. रिमेनिंग पॉईंट्स हे आपले सिलेबसमधून डिलीटेड आहेत, ते आपण स्टडी करणार नाहीत. तर आजच्या लेक्चरला आपल्याला बघायचा आहे तो पॉईंट असणार आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ठीक आहे, लाईटचं रिफ्रॅक्शन होत आहे म्हणजे नक्की काय होत आहे हे आपल्याला आजच्या लेक्चरला बघायचं आहे. आजचा या चॅप्टरसाठीचा फर्स्ट पॉईंट असणार आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. चॅप्टर स्टार्ट करतोय आपण ऑप्टिक्स आणि टॉपिक आहे आपल्या आजच्या लेक्चरचा रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ओके, या रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मध्ये आपल्याला काय काय बघायचं, व्हॉट इज रिफ्रॅक्शन आपण बघणार आहोत. रिफ्रॅक्शन म्हणजे ऍक्च्युअल काय आहे, त्यानंतर त्या रिफ्रॅक्शन बघितल्यानंतर त्याच्याशी रिलेटेड काही टर्म्स आहेत. ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण ऑब्झर्व करणार आहे, रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण इथं फाइंड आउट करणार आहोत आणि मग ॲक्च्युअल जे प्रॅक्टिकली आपण रिफ्रॅक्शन, लाईटचं रिफ्रॅक्शन कसं ऑब्झर्व करू शकतो तर प्रॅक्टिकल इलस्ट्रेशन ऑफ रिफ्रॅक्शन आपण इथं बघणार आहोत. ठीक आहे, असा आपला आजच्या लेक्चरचा टोटल पॉईंट असणार आहे. तर मग व्हॉट इज रिफ्रॅक्शन, रिफ्रॅक्शन म्हणजे काय असणार. ठीक आहे, तर बघा आपण डिफरंट प्रॉपर्टीज ऑफ लाईट लक्षात घेत असतो. रिफ्रॅक्शन, रिफ्लेक्शन असेल, पोलरायझेशन असणार आहे, त्यानंतर इंटरफेरन्स होतं आहे लाईटचं, डिफ्रॅक्शन होतं लाईटचं, दॅट ऑल आर दी प्रॉपर्टीज ऑफ लाईट. ठीक आहे, आणि हे लाईट थ्रू ऑब्झर्व होणाऱ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत तर त्या आपण इथं स्टडी करतोय, त्यातला हा रिफ्रॅक्शन पॉईंट आहे. बघा, वेन लाईट ट्रॅव्हल फ्रॉम वन मीडियम टू अनादर मीडियम, एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये ज्यावेळेस ती लाईट ट्रॅव्हल करते, दॅट टाइम सम प्रॉपर्टीज ऑफ लाईट कॅन चेंजेस विथ रिस्पेक्ट टू दी मीडियम, मीडियमच्या रिस्पेक्ट टू त्या लाईटच्या प्रॉपर्टी. फॉर एक्झाम्पल स्पीड ऑफ दी लाईट, फ्रिक्वेन्सी ऑफ दी लाईट, वेवलेंथ ऑफ दी लाईट. ठीक आहे, हे त्या मीडियमच्या रिलेटेड काही प्रमाणामध्ये चेंज होऊ शकतं. ठीक आहे, मग इफ दी लाईट रेज आर ट्रान्सफर फ्रॉम दी इंटरफेस ऑफ दी टू मीडिया, दोन मीडिया आहेत. फॉर एक्झाम्पल आपण इथे लक्षात घेऊया, फर्स्ट मीडियम आहे एअर अँड सेकंड मीडियम दॅट इज दी इंटरफेस ऑफ दी टू मीडिया. या भागामध्ये एअर आहे आणि इथं आपण घेऊयात वॉटर. ओके, इथं एअर आहे आणि इथं वॉटर आहे. ह्या दोन मीडियमचा हा इंटरफेस असणार आहे. ठीक आहे, एक प्लेन आहे की ज्या प्लेन थ्रू एअर आणि वॉटर मीडियम सेपरेट होत आहे. ठीक आहे, वेन हिअर लाईट कम फ्रॉम दी एअर मीडियम, इथं आपला लाईटचा सोर्स आहे. या लाईट सोर्स थ्रू लाईट ट्रॅव्हल होती. आता फर्स्टली लाईट सोर्स थ्रू लाईट इमिट झाल्यानंतर ती कुठं ट्रॅव्हल होते, फर्स्टली ट्रॅव्हल इन दी एअर अँड देन इन्सिडेंट ऑन दिस इंटरफेस ऑफ दी टू मीडिया. दोन मीडिया जे आहेत
एअर अँड वॉटर या दोन मीडियाचा जो इंटरफेस आहे, सेपरेट करणारा जो प्लेन आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द इंटरफेस. तर या इंटरफेसवरती ती लाईट इन्सिडंट होणार आहे. मग ही इन्सिडंट झाल्यानंतर फॉर एक्झाम्पल आपण लक्षात घ्या ही लाईट ट्रॅव्हल झाली आहे, दॅट इज दी वन लाईट रे. अशा पद्धतीने लाईट ट्रॅव्हल झाली आहे आणि इथपर्यंत येऊन या इंटरफेसला ती इन्सिडंट झाली आहे. आता मग लाईट रे हा असाच स्ट्रेट लाईन मध्ये पुढे ट्रॅव्हल होणार नाही. व्हेन दॅट रे लाईट रे इज एंटर इनटू दी वॉटर, वॉटर इज दी अनदर मीडियम विच इज दी डेन्सर दॅन दी एअर. एअरपेक्षा वॉटर हे डेन्सर आहे. तर मग हा लाईट रे एअर मधून ट्रॅव्हल केला आणि इंटरफेसवरती इन्सिडंट झाल्यानंतर हा अशा पद्धतीने स्ट्रेट लाईन ट्रॅव्हल नाही करणार आहे, तर तो त्याच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे तो त्याचा पाथ चेंज करेल आणि दॅट फिनॉमिनॉन व्हेन लाईट एंटर फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम इट चेंजेस इट्स पाथ अकॉर्डिंग. का पाथ चेंज करणार आहे? कारण वन मीडियम टू अनदर मीडियम असा ज्यावेळेस लाईटचं ट्रॅव्हलिंग होणार आहे त्याचा स्पीड वेवलेंथ ही काही प्रमाणामध्ये चेंज होणार आहे आणि त्यामुळे आपल्याला वन मीडियम टू अनदर मीडियममध्ये लाईट ट्रॅव्हल होत असताना त्याचा पाथ चेंज झालेला ऑब्झर्व होतो. ठीक आहे, म्हणजेच आता बघा आपण हा एक पॉईंट इन्सिडेंट पॉईंट लक्षात घेतला आणि एक इमॅजिनरी नॉर्मल इथे लक्षात घेतलेला आहे. हा आहे इमॅजिनरी नॉर्मल. या पॉईंटवरती आपण एक इमॅजिनरी नॉर्मल ड्रॉ केलेला आहे, म्हणजेच 90 डिग्री अँगल करणारी ही लाईन आपण इथे ड्रॉ केलेली आहे. तर हा जो लाईट रे इथे इन्सिडेंट झाला आणि सेकंड मीडियममध्ये ट्रॅव्हल करताना तो असा स्ट्रेट नाही लाईनमध्ये ट्रॅव्हल नाही झाला, तर तो काय झाला आहे, बेंड झाला आहे. सर्टन अँगलने तो बेंड झालेला आहे. या प्रोसेसला, या फिनॉमिनॉनला आपण म्हणणार आहोत रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. दॅट इज दी रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. हे काय झालेलं, लाईटचं रिफ्रॅक्शन झालेलं आहे. म्हणजे थोडक्यात द फिनॉमिनॉन ऑफ द लाईट व्हेन इट ट्रॅव्हल फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम इट चेंजेस इट्स पाथ. दॅट फिनॉमिनॉन इज दी रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ठीक आहे, हा या फिनॉमिनॉनला आपण काय म्हणतोय, तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. दिस रिफ्रॅक्शन, हे जे रिफ्रॅक्शन होत आहे लाईटचं जे रिफ्रॅक्शन होत आहे, दॅट रिफ्रॅक्शन इज डिपेंड ऑन दी इंडेक्स ऑफ रिफ्रॅक्शन. म्हणजेच मीडियम जो तुम्ही घेतलेला आहे, एअर असेल, वॉटर असेल किंवा ग्लास मीडियम तुम्ही घेतलेला आहे, तर त्या मीडियमचा जो इंडेक्स आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे, त्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवरती तुमचा रिफ्रॅक्शन, लाईटचं रिफ्रॅक्शन हे डिपेंड असणार आहे. तुम्ही कोणताही जर मीडियम लक्षात घेतला, दॅट एन रिप्रेझेंट दी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एनी मीडियम. एन हे सिम्बॉल कशासाठी आपण यूज केलेले आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एनी मीडियमसाठी आपण हा एन रिप्रेझेंट केलेला आहे. एन इज ग्रेटर दॅन 1 फॉर एनी मीडियम. एअरसाठी सुद्धा आपण इथे लक्षात घेऊ शकतो. तर कोणताही जर आपण मटेरियल मीडियम लक्षात घेतोय, तर त्या मटेरियल मीडियमसाठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज ग्रेटर दॅन 1 असणार आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज ग्रेटर दॅन 1 असेल. आणि जर व्हॅक्यूम घेताय तर तुम्हाला तिथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा इक्वल टू 1 ऑब्झर्व होणार आहे. एअरसाठी पण नियरली इक्वल टू 1 तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑब्झर्व होईल. पण तुम्ही ग्लास घेताय, वॉटर घेताय, तर त्यासाठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हे बदलत जातात. त्यामुळे लाईट हा एखाद्या एअरमधून वॉटरमध्ये ट्रॅव्हल करतोय किंवा एअरमधून ग्लासमध्ये ट्रॅव्हल करतोय, तर त्याचा तुम्हाला पाथ चेंज झालेला ऑब्झर्व होणार आहे. कारण का, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हे वेगळे असणार आहेत. म्हणजेच थोडक्यात ते जे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट तुम्ही ऑब्झर्व करताय, दॅट रिफ्रॅक्शन ऑफ लाईट इज डिपेंड ऑन द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दॅट मीडियम. जो मीडियम तुम्ही घेतलेला आहे त्या मीडियमच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवरती रिफ्रॅक्शन हे डिपेंड असणार आहे. किती प्रमाणामध्ये लाईटचं रिफ्रॅक्शन होणार आहे ते डिपेंड असेल. ठीक आहे, आलं लक्षात. व्हॉट इज रिफ्रॅक्शन. आता याच्यानंतर बघा, रिफ्रॅक्शन आपण इथे लक्षात घेतलंय, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला इथे लक्षात घ्यायचे आहे. ठीक आहे, दोन आपल्याला इथे डेफिनेशन बघणार आहोत. फर्स्ट इज दी ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. फर्स्ट काय असणार आहे, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि सेकंड आपण बघणार आहोत रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ठीक आहे, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे नक्की काय असणार आहे बघा. हिअर वी कन्सिडर दी व्हॅक्यूम. हे मी काय कन्सिडर केलेलं आहे,
व्हॅक्यूम मीडियम कन्सिडर केले. इथं काहीतरी सर्टन मीडियम आहे, मटेरियल मीडियम कोणतंही असू शकतं मग ते. ठीक आहे, बघा ज्यावेळी लाईट हे व्हॅक्यूम मधून ट्रॅव्हल करते, स्पीड ऑफ लाईट इज ग्रेटर दॅन स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम इज ग्रेटर दॅन द स्पीड ऑफ लाईट इन मीडियम. मीडियम मधल्या स्पीडपेक्षा व्हॅक्यूममध्ये लाईटचा स्पीड हा जास्त असणार आहे. कारण का रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही व्हॅक्यूमची कमी आहे. मीडियमसाठी कोणत्याही मीडियमसाठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही व्हॅक्यूमच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किंवा एअरच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सपेक्षाही जास्त असणार आहे. मग व्हॅक्यूम किंवा एअर जर आपण घेतला तर त्यासाठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी आहे आणि त्या व्हॅन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज मिनिमम, स्पीड इज मॅक्झिमम. त्या मीडियममध्ये स्पीड हा लाईटचा कसा असेल, मॅक्झिमम असेल. मीडियम कोणताही तुम्ही घेतला, ग्लास घ्या, वॉटर घ्या किंवा इतर तुम्ही क्रिस्टल घेतला कोणता तरी, डायमंडमधून लाईट ट्रॅव्हल होते तर तिथं काय होणार आहे, ते डेन्सर मीडियम आहे. ठीक आहे, डेन्सर मीडियममध्ये लाईटचा स्पीड हा कमी असेल. ओके, तर मग आपल्याला इथे काय बघायचं आहे, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. व्हॉट इज ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स? ठीक आहे, इथं लक्षात घ्या द स्पीड ऑफ लाईट इन द व्हॅक्यूम इज सी. सी हा स्पीड आहे, स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. ठीक आहे, आणि दी स्पीड ऑफ लाईट इन मीडियम इज व्ही. स्पीड ऑफ लाईट इन मीडियम इज व्ही. Then the ratio of speed of light in vacuum to the speed of light in medium, that ratio is called as absolute refractive index. त्या रेशोला आपण काय म्हणणार आहोत, absolute refractive index. That is n equal to c upon v. ठीक आहे, speed of light in the vacuum to the speed of light in the medium, that is called as the absolute refractive index, represented by symbol n. n is the absolute refractive index. n काय असणार आहे तुमचा, absolute refractive index असणार आहे. इथे लक्षात तुमच्या हा आहे तुमचा ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता बघा नेक्स्ट पॉइंट आपण बघणार आहोत. ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स नंतर आपण इथे बघणार आहोत रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असेल, आता इथं आपण फर्स्ट मीडियम हे व्हॅक्यूम घेतलं होतं आणि हे काहीतरी सर्टन मीडियम घेतलं होतं. आता मी इथं असं कन्सिडर करते, फर्स्ट इज M1 मीडियम, सेकंड इज M2 मीडियम. असे दोन कोणतेही मीडियम आहेत. फॉर एक्झाम्पल आपण घेऊयात, हा आहे ग्लास आणि हा आहे वॉटर, किंवा इथं आहे वॉटर आणि हे आहे ग्लास. अशा पद्धतीने दोन डिफरंट मीडियम आहेत, M1 अँड M2. बोथ आर दी मटेरियल मीडियम. तर इथं व्हॅक्यूम किंवा एअर नाही. ठीक आहे, तर मग या दोघांमध्ये स्पीड ऑफ लाईट सारखा नसेल. ठीक आहे, M1 मीडियम मध्ये स्पीड ऑफ लाईट आहे V1 आणि M2 मीडियम मध्ये स्पीड ऑफ लाईट आहे V2. ठीक आहे, हियर वी टेक द टू मीडियम वेअर द लाईट इज ट्रॅव्हल. लाईट ही या दोन मीडियम मधून ट्रॅव्हल होतीये. तर बघा V1 इज द स्पीड ऑफ लाईट इन द फर्स्ट मीडियम अँड V2 इज द स्पीड ऑफ लाईट इन द सेकंड मीडियम. ठीक आहे, मग the refractive index of the second medium with respect to first medium, that is the relative refractive index. Refractive index of second medium with respect to first medium. Refractive index with second medium with respect to first medium is equal to n2 upon n1. That is the ratio of velocity of light in the first medium to the velocity of light in the second medium. ठीक आहे, रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असेल मग तुमचा, तर velocity ratio of relative refractive index is defined as the ratio of velocity of light in first medium to the velocity of light in सेकंड मीडियम. अशा पद्धतीने आपल्याला इथं रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑब्झर्व होणार आहे. आता बघा, रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल किंवा ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल, दोन्हीचा रेशो जो आहे तो सेम क्वांटिटीचा आहे. व्हेलॉसिटी
बरोबर आहे. सेम क्वांटिटीचा रेशो आपण घेतोय. जर दोन सेम क्वांटिटीचा रेशो आपण घेत असू तर त्याला युनिट असेल का? त्याला युनिट नसणार आहे. युनिट लेस क्वांटिटी असेल. त्याचबरोबर डायमेन्शन सुद्धा नसेल. म्हणजे जर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तुम्ही इथे बघताय तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स having no unit and that is the dimensionless quantity. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे आणि युनिट सुद्धा नसेल, याला युनिट सुद्धा नसणार आहे. ठीक आहे, आलं लक्षात. तर हे झाले तुमचे ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अँड दी रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ओके, इथपर्यंत आलं लक्षात. आता पुढचा भाग आपण बघणार आहोत, तो आहे प्रॅक्टिकल इलस्ट्रेशन. प्रॅक्टिकल इलस्ट्रेशन आपल्याला पाहायचं आहे. बघा, आपल्याला बघायचं आहे प्रॅक्टिकल इलस्ट्रेशन ऑफ रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शनचं आपल्याला प्रॅक्टिकल इलस्ट्रेशन बघायचं. आता बघा, तुम्ही कोणताही जर पाण्याचं आपण तुम्ही एनी वॉटर टँक, कोणत्याही वॉटर टँकमध्ये किंवा एक स्टेडी असं तळ्यामधलं पाणी आहे, त्याच्यामध्ये पोहणारे जर मासे तुम्ही बघताय तर ते ॲक्च्युअल ज्या डेप्थला आहेत त्यापेक्षा काही वरती तुम्हाला त्याची उंची ऑब्झर्व होणार आहे. जर आपण वरतून बघतोय त्या माशांकडे तर तुम्हाला लक्षात काय येणार आहे की ते ॲक्च्युअल ज्या डेप्थमध्ये पाण्यामध्ये ज्या खोलवरती आहेत त्यापेक्षा काही अंतराने काहीतरी उंचीने ते वरती तुम्हाला दिसतात. तर हे काय होतं, तर लाईट रेज आपण जे बघतोय तर त्या एअरमधून वॉटरमध्ये एंटर करतात, म्हणजे त्या लाईट रेजचं रिफ्रॅक्शन होणार आहे. आणि त्या रिफ्रॅक्शन थ्रू जे ॲक्च्युअल जो ऑब्जेक्ट पाण्यामध्ये खाली जो आहे तळाला, पाण्याच्या तळाला जो ऑब्जेक्ट आहे तो काही डिस्टन्सने वरती आपल्याला ऑब्झर्व होतो, किंवा त्याची साईज किंवा शेप आहे तो काहीतरी थोडा वेगळा आपल्याला ऑब्झर्व होतो. थोडक्यात आपण इथं लक्षात घेऊया. हे वॉटर बीकर आहे. ठीक आहे, या बीकरमध्ये बघा आता काहीच आपण ठेवलेलं नाहीये. याच्यामध्ये मी काय करते, हा एक स्पियर आहे ब्ल्यू कलरचा. हा स्पियर मी या बीकरमध्ये, या पाण्याने भरलेल्या बीकरमध्ये टाकते. ठीक आहे, हा बघा. आता त्याची जी ऑलरेडी जी साईज होती त्यापेक्षा तुम्हाला याच्यात साईज थोडी मोठी दिसायला लागलेली असेल का, तर तुम्ही बघताना हे लाईट रेज या मधून ग्लासवरती आणि ग्लासमधून या पाण्यामध्ये जातात. किंवा जर तुम्ही वरून जर पाहिलं, आता तुम्हाला ते शक्य नाहीये, पण जर तुम्ही वरून जर पाहिलं एक्झॅक्ट या सरफेसवरून तर तुम्हाला काय लक्षात येणार आहे, तर जे ॲक्च्युअल त्याची जी हाईट आहे पाण्याची, तो जो पेबल आहे, तो जो स्पियर छोटा घेतलेला आहे त्याची ॲक्च्युअल हाईट ही इथपर्यंत आहे. ठीक आहे, बीकरच्या एकदम तळाला आहे तो. पण जर तुम्ही वरून बघताय तर तो काही अंतराने थोडा वरती भासू शकतो. ठीक आहे, म्हणजेच थोडक्यात जर आपण अशा केसमध्ये जर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तुम्ही फाइंड आउट करत आहात तर या केसमध्ये तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय ऑब्झर्व होणार आहे, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही अशी असेल, n इक्वल टू रिअल डेप्थ डिवाइड बाय अपरंट डेप्थ. या केसमध्ये तुम्हाला काय लक्षात आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स रिअल डेप्थ डिवाइड बाय अपरंट डेप्थ, म्हणजे ॲक्च्युअल हाईट त्याची किती आहे आणि आपल्याला दिसताना किती हाईटवरती दिसतोय, ह्या दोन हाईट थ्रू आपल्याला फाइंड आउट करता येऊ शकतो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दॅट मीडियम. मग आता याने समजा आपण हा पेबल घेतलेला आहे, हा स्पियर आपण पाण्यामध्ये टाकलेला आहे, ॲक्च्युअल हाईट ही काय आहे, तर हे बीकरची जी हाईट असणार आहे ती त्याची ॲक्च्युअल म्हणजे रिअल डेप्थ असेल. आणि आपल्याला जो दिसतोय तो आपण याच्या थ्रू ऑब्झर्व करणार आहोत, आणि जी रिअल डेप्थ तुम्हाला ऑब्झर्व होते त्याच्या करस्पॉन्डिंग आपल्याला ॲपरंट म्हणजे भासणारी, आभासी जी आहे, आभासी जी डेप्थ आहे त्या ऑब्जेक्टची ती असेल ॲपरंट डेप्थ. तर ती ॲपरंट डेप्थ आपल्याला इथं फाइंड आउट करता येऊ शकते, आणि ती ॲपरंट डेप्थ आपण इथं फाइंड आउट केली की तुम्हाला डायरेक्टली या फॉर्म्युल्याने एक्झॅक्ट
रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दी वॉटर फाइंड आउट करता येऊ शकतं. ठीक आहे. आणि हे सेम, हे जसं आपण पाण्याच्या बाबतीत घेतो तसंच आपण ग्लास स्लॅब जर घेतला तर ग्लास स्लॅबच्या बाबतीत सुद्धा आपल्याला सेम अशाच पद्धतीने ऑब्झर्वेशन भेटतं. आता बघा, इथं मी हा ग्लास स्लॅब घेतलेला आहे. ठीक आहे, मीडियम आहे, हा ग्लास स्लॅब आहे आणि इथं एअर आहे की एअरमधून लाईट ह्या ट्रॅव्हल होत आहेत. बघा, जो ऑब्जेक्ट आपल्याला ऑब्झर्व करायचा आहे थ्रू दॅट ग्लास स्लॅब, हा या पॉइंट ओ वरती तो ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. तर या ऑब्जेक्टवरून लाईट रेज या इमिट होत आहेत. या ऑब्जेक्टकडून लाईट या ग्लासमधून एअरमध्ये अशा पद्धतीने त्यांचं ट्रॅव्हलिंग होत आहे. आता बघा, स्ट्रेट लाईन ट्रॅव्हल करणारा जो रे आहे तो ओ ए आणि असा स्ट्रेट लाईनमध्ये बाहेर पडेल. म्हणजे ओ टू ए आणि ए मधून डायरेक्ट स्ट्रेट लाईनमध्ये तो बाहेर पडणार आहे. पण सर्टन अँगलने जो डेव्हिएट झालेला आहे, म्हणजे जर समजा ओ बी हा जर रे आपण इथं लक्षात घेतला तर हा ओ बी जो आहे तो इथपर्यंत जाईल, पण या इंटरफेसला काय होणार आहे, त्याचं रिफ्रॅक्शन होईल. ठीक आहे, या रेचं काय झालं, रिफ्रॅक्शन, दॅट इज दी डेव्हिएशन ऑफ लाईट तुम्हाला इथं ऑब्झर्व होणार आहे. आणि या डेव्हिएशन थ्रू आपल्याला इथं फाइंड आउट करता येऊ शकते रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दी ग्लास. मग हा जो लाईट आहे हा इथं अशा पद्धतीने डेव्हिएट झालेला आहे. इथं तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह अँगल मिळालेला आहे. हा असेल तुमचा इन्सिडेंट अँगल, कारण ओ कडून लाईट हा इथपर्यंत बी पॉइंट पर्यंत आलेला आहे. ओ बी हा तुमचा असेल इन्सिडेंट रे. ठीक आहे, आणि हा जो आहे तो एक इमॅजिनरी नॉर्मल ड्रॉ केला आहे. तर त्या नॉर्मलशी आय हा अँगल असेल इन्सिडेंट अँगल आणि आर हा असणार आहे रिफ्रॅक्टिव्ह अँगल. ज्यावेळी हा डेव्हिएट होतोय लाईट, हा डेव्हिएट झालेला लाईट मी पुढे मागच्या बाजूला अशा पद्धतीने मी वाढवलेला आहे. तर जो स्ट्रेट लाईन जाणारा जो लाईट आहे ओ ए हा जो रे आहे त्याच्याशी इथं आय या पॉइंटला तो इंटरसेक्ट होतो. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला काय लक्षात येणार आहे, ऍक्च्युअल रिअल डेप्थ आहे आर, म्हणजे जो ऑब्जेक्ट ओ जो आहे तो आर एवढ्या डेप्थ वरती, आर एवढ्या डिस्टन्स वरती आहे. पण तुम्हाला दिसताना तो कुठं दिसतोय, या आय पॉइंट वरती दिसतोय. म्हणजेच ए एवढ्या डेप्थ वरती तुम्हाला तो दिसतोय. दिसताना हा या आय पॉइंट वरती दिसतोय. आहे कुठं, तर ओ पॉइंट वरती आहे, पण दिसताना तुम्हाला कुठं दिसतो, तर आय या पॉइंट वरती दिसतो. मग आय टू ए ही जी हाईट असेल ती असेल ॲपरंट हाईट किंवा ॲपरंट डेप्थ. आणि आर म्हणजे ओ टू ए ही जी हाईट असणार आहे ती तुमची रिअल हाईट असणार आहे किंवा रिअल डेप्थ असणार आहे. मग हे कशा पद्धतीने आर अपॉन ए एन इक्वल टू आर अपॉन ए हे आपल्याला कसं फाइंड आउट करता येऊ शकतं हे आपण इथे बघूया थोडक्यात. बघा, हा तुमचा आहे इथं तयार झाला तुमचा आर. ठीक आहे, हा इथं आहे आर. इथून एवढ्या डिस्टन्सला मी एक्स एवढं असं म्हणते, म्हणजे इथेही काय असणार आहे, एक्स असणार आहे. ओके, मग मी हा ट्रायंगल इथे लक्षात घेणार आहे. हा पहा, हा इथला ट्रायंगल मी इथे लक्षात घेतला, दिसतोय. मी हा याला हायलाइट करते दुसऱ्या चॉकने. हा आहे माझा अँगल, हा आहे ट्रायंगल. ठीक आहे, आय ए बी हा आहे माझा इथला ट्रायंगल. इथं आहे एक्स. ठीक आहे, हे इथून एवढं डिस्टन्स आहे एक्स आणि इथून एवढं डिस्टन्स आहे ए. ठीक आहे, तर मला इथं काय मिळेल, हा तुम्हाला अँगल आहे इथला आय. इथला अँगल काय आहे, आय. हे आता जॉमेट्री थोडीशी तुम्हाला यूज करायची. इथं आय आहे, हा टोटल तुमचा आर असणार आहे. तर मग तुम्हाला मिळणारा इथला जो अँगल आहे तो आय असणार आहे. त्यावरूनच तुम्हाला इथला सुद्धा अँगल आय मिळेल. आणि तुम्ही काढणार इथं टॅन ऑफ आय इक्वल टू काय मिळेल, तर एक्स अपॉन ए असं तुम्हाला इथे रिलेशन मिळेल, एक्स अपॉन ए. आणि हे जे टॅन ऑफ आय एक्स अपॉन ए जो असणार आहे तर तो नियरली इक्वल टू साइन ऑफ टॅन ऑफ आर असेल. टॅन ऑफ आर इक्वल टू एक्स अपॉन ए मिळेल. ठीक आहे, एक्स अपॉन ए मिळणार आहे. आणि हा एक्स अपॉन ए हा नियरली इक्वल टू साइन ऑफ आर असणार आहे. तसंच जर आपण यावरून आता हाच बघा ट्रायंगल, मी हा लक्षात घेते.
हा ट्रायंगल मी इथे लक्षात घेतलेला आहे आणि याच्यावरून मला काय मिळेल, tan ऑफ I इक्वल टू x अपॉन r, कारण रिअल डेप्थ ही आहे r, याची अपरंट डेप्थ आहे a, ठीक आहे. पण हे डिस्टन्स दोघांमध्ये सारखं आहे x, ठीक आहे. त्यामुळे tan I तुम्हाला मिळणार आहे, इथला I बघा हा I, हा, ठीक आहे. tan I इक्वल टू x अपॉन r and that is also का, because angle I and angle R both are very small, दोन्ही कशा आहेत, खूप स्मॉल आहेत. त्यामुळे तुम्हाला काय मिळतं, दॅट इज नियरली इक्वल टू साइन ऑफ I, हे तुम्हाला काय मिळणार आहे, नियरली इक्वल टू साइन ऑफ I मिळेल. आणि मग आता आपण काय करूया, साइन I आणि साइन R ह्या दोघांचा घेऊयात रेशो. या दोघांचा जर आपण इथे रेशो घेतला तर बघा काय मिळणार आहे, n इक्वल टू साइन ऑफ R डिवाइड बाय साइन ऑफ I. बघा काय, साइन R म्हणजेच x अपॉन a डिवाइड बाय साइन I काय आहे, x अपॉन r, ठीक आहे. रिव्हर्स करा, रिव्हर्स केला आपण तर तुम्हाला मिळेल r अपॉन a, म्हणजेच काय मिळालं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इक्वल टू रियल डेप्थ अपॉन अपरंट डेप्थ, म्हणजेच हा फॉर्म्युला तुम्हाला इथं फाइंड आउट झालेला आहे, ठीक आहे. हे आपण कशासाठी फाइंड आउट करू शकतो, तर ग्लास स्लॅब जर घेतला तर ग्लास स्लॅबसाठी सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने रिफ्रॅक्शन झालेले दिसतं, जसं की वॉटरच्या बाबतीत होतं. म्हणजे ॲक्च्युअल हाईटला जो ऑब्जेक्ट आहे त्यापेक्षा काही डिस्टन्सने वरच्या साईडला तुम्हाला तो ऑब्जेक्ट दिसतो, म्हणजे तो आभासी हाईट असणार आहे, ती ॲक्च्युअल नसेल, पण आपल्याला दिसताना तो काहीतरी वरच्या डिस्टन्सवरती तो आपल्याला दिसतो आणि ती असते त्याची अपरंट हाईट. आणि त्यावरून आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दॅट मीडियम फाइंड आउट करता येऊ शकतो. ग्लास किंवा वॉटरसाठी आपल्याला सेम अशाच पद्धतीने ऑब्झर्वेशन घेता येऊ शकतं. अजून बघा, आपण याचंच इलिस्ट्रेशन, याचं डेमॉन्स्ट्रेशन अजून वेगळ्या पद्धतीने करू शकतो. जसं की जर आपण एखादी स्टिक घेतली किंवा पेन्सिल घेतली, ती जर आपण वॉटरमध्ये एका बिकरमध्ये पाणी घेतले आणि ती स्टिक किंवा पेन्सिल आपण बुडवली तर आपल्याला ती कशा पद्धतीने दिसते, तर त्यावरून आपल्याला रिफ्रॅक्शन इथे लक्षात येईल. बघा, हा आहे बिकर आणि ही पेन्सिल मी घेतलेली आहे, ही मी अशा पद्धतीने याच्यामध्ये बुडवलेली आहे. बघा तुम्हाला काय दिसेल आहे, ही स्ट्रेटच आहे. बघा कुठं तुटलेली आहे का, नाहीये, सरळ एक सलग आहे. पण मी पाण्यामध्ये ज्यावेळेस ती टाकलेली आहे तर ती थोडीशी तिरकी दिसेल, मध्येच तुटलेली दिसणार आहे. जिथं इंटरफेस आहे हा पॉइंट बघा, इथं हा जो इंटरफेस आहे त्या दोन मीडियमचा, पाणी जिथून सुरू होत आहे आणि वरचा भाग जो आहे इथं एअर आहे आणि इथं जे आहे पाणी आहे, ठीक आहे. मग जिथला भाग हा पेन्सिलचा जेवढा भाग पाण्यामध्ये आहे तो थोडा तिरका दिसतोय किंवा तिथून पेन्सिल तुटल्यासारखी दिसते का, तर लाईट रेज त्या तशा पद्धतीने रिफ्रॅक्ट होत आहेत. आणि तुम्ही जर ही पेन्सिल जरा वरच्या साईडने बघितलं तर प्रॉपर तुम्हाला इंटरफेस पासून ती तिरकी झालेली तुम्हाला दिसणार आहे, पण बाहेर काढल्यावर तर ती सरळ दिसते. पण पाण्यामध्ये टाकली की तुम्हाला या जेवढा भाग तिचा पाण्यामध्ये आहे तिथून तो तिरका झाल्यासारखा दिसणार आहे. ते कशामुळे, तर रिफ्रॅक्शनमुळे तुम्हाला ते ऑब्झर्व होतं. ओके, येते लक्षात तुमच्या, दॅट इज द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ठीक आहे, हे आहे आपलं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. येते लक्षात. तर आपण इथं थांबणार आहोत. आपला पॉईंट आपण बघितलेला आहे, ऑप्टिक्स चॅप्टर सुरू केला आहे आणि आज आपण त्यामधला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा पॉईंट इथं घेतलेला आहे. ओके, बघा आणि स्टडी करा त्याचा. काही ज्या डेफिनेशन आपण पाहिलेल्या आहेत त्या रिवाईज करा आणि जे फॉर्म्युला आपण बघितलेला आहे तोही रिवाईज करा. काही जर डिफिकल्टीज असतील तर कॉन्टॅक्ट करा. ओके, तर आपण इथं थांबूयात. आपला जो चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा सबस्क्राईब करायला सांगायचं आहे. आता इथं आपण थांबूयात. ओके स्टुडंट, टेक केअर अँड बाय.